हे बघा आता कढी बनवण्यासाठी काय साहित्य जास्त लागत नाही। मी खोबरं घेतलं 1 वाटी, त्यानंतर जिरं घेतलं अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा घेतलाय, 4 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले, त्यानंतर आल्याचा 1 तुकडा घेतलाय बारीक चिरून आणि लसूण घेतले 7-8 पाकळ्या। आता हे आपल्याला मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा आता मी खोबरं घेतलंय। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आहे ना सगळं बारीक करून घेऊया। त्यानंतर ही लसूण टाकूया घेतलेली, आलं, कोथिंबीर, त्यानंतर मिरच्या, आणि हळद सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आता। तर हे बघा आता वाटण तर मी एकदम बारीक चांगलं करून घेतलंय। आता हे बघा आता वाटण तर बारीक झालंय। आता मी काय घेतलंय माहिती आहे, एक भांडं घेतलंय आणि बघा ही चाळण घेतली। आता मी हे वाटण आहे ना ह्या चाळणीत असं ओतून हा सगळा रस काढून घेणार, कारण आपल्याला ह्याचा जो चोथा आहे ना तो नको आहे, म्हणून हे बघा असं पाणी ओतून मिक्सरच्या भांड्यात असं पाणी ओतून गाळून घ्यायचं। बघा असा रस येतो मग हा बघा, फक्त आपल्याला हा असा रसच घ्यायचा आहे। सगळा गाळून मिक्सरला बारीक करून गाळून घेतलंय, ते तुम्ही बघितलातच। त्यानंतर हे बघा आता ह्यात आहे ना मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय, कोकमं घेतले 3 ते 4च घेतलेत कोकमं, त्यानंतर ही अर्धा चमचा, त्यानंतर फोडणीसाठी तेल, हिंग, कढीपत्त्याची 4-5 पानं आणि 4 लसूण घेतलेत ठेचून। लसूण तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता फोडणीसाठी, नको असेल तर नाही वापरलात तरी चालेल। हे बघा हे आता आपण आहे ना बघा असं मिक्सरला बारीक करून रस काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊया। हे बघा आता मी टोपात कढीला फोडणी देणार आहे, त्यासाठी मी टोप ठेवलाय। टोप आता गरम झालाय, तर मी आता ह्याच्यात तेल टाकते। हे बघा तेल गरम झालेलं आहे, पण टोप आपल्याला चांगला तापलेला होता। तर मी आता राई टाकले। आता मी यात लसूण टाकते ठेचलेली, कारण राई तडतडायला लागलेली आहे। आता लसूण टाकले। ते बघा आता लसूण आहे ना थोडी लालसर झाले, त्यात मी आता कढीपत्त्याची जी त्यानंतर थोडंसं हिंग, आणि आता आपण हे टाकूया नारळाचा जो रस काढून घेतलेला आहे, आता ह्यात ओतूया। आता ह्याला ना उकळ काढायची नाही आहे, हे फक्त असं जरा गॅस बारीक करून चमच्यानं हलवायचं, चमच्यानं ना ढवळायचं फक्त, कारण ह्याला उकळ नाही काढायची। उकळ काढली तर ते सगळं कढी आहे ना ती फुटते। हे बघा आता हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्यात आहे ना थोडं पाणी ओतून मिक्स करून घेऊया। हे बघा ह्याला आता चांगल्या प्रकारे पिठाला थोडंसं, एक जास्त पण नाही पाणी ओतायचं, थोडंसं पाणी ओतून असं घट्टसर हे बघा असं बेटर बनवून घ्यायचं।
हे बघा आता ना कढी तयार व्हायला आले. हे बघा वरती असा पांढरा पांढरा आहे बघा असं. हे बघा आता कढीला ना मी हे बघा मिक्सच करत राहायचं. आता ही कढी आहे ना तयार आहे. त्यात आता आपण जे तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे हे बघा हे आता त्यात ओतायचं. ह्यानं काय होतं जरा कढीला घट्टपणा येतो. हे टाकल्यावर पण मिक्स करायचं. हे बघा अजिबात उकळ काढायची नाही. त्यानंतर आता चवीनुसार जेवढं आपल्याला मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकायचं. ना ते आता मी ह्याच्यात टाकणार आहे. गॅस बंद करायचा आणि नंतर कोकमा टाकायची. थोडा वेळ जरा मिक्स करायचं म्हणजे कढी फुटत पण नाही आणि एकदम बरोबर होते. हे बघा कढी तयार झाली. एकदम मस्त लागते उसळी बरोबर, चिकन बरोबर.